नमस्कार, मी प्रदीप जगताप रियांश कंपनीमध्ये आरोग्य सल्लागार म्हणून काम करतोय. आज मी एक मिरॅकल रिझल्ट आपल्या समोर घेऊन आलेलो आहे. भुसावळ या ठिकाणी प्रवीण पाटील सर आहेत. त्यांना सोरायसिसचा आजार होता आणि 2009 पासून त्यांनी तो आजार फेस केला. परंतु रियांश अमृत ज्यूस, अल्कलाइन ड्रॉप आणि त्याचबरोबर त्यांच्या गुडघेदुखीसाठी आपण पुनर्नवा कॅप्सूल आणि आर्थो कॅप्सूल दिलेली होती. अतिशय सुंदर रिझल्ट त्यांना आला. त्यांनी स्वतः रिझल्ट घेतल्यानंतर त्यांनी त्यांच्या आईला सुद्धा अमृत ज्यूस चालू केला आणि त्यांच्या आईला सुद्धा अतिशय उत्तम प्रकारचा फरक पडला. जवळजवळ 90 वर्षाची आई त्यांची त्या ठिकाणी आपल्या त्या व्हिडिओमध्ये चालताना फिरताना दिसते आहे. आणि प्रवीण पाटील सर, मी भुसावळला जाऊ न शकल्यामुळं प्रवीण पाटील सरांनी आम्हाला गुगल मीटला त्यांचा त्या ठिकाणी अनुभव जो आहे तो शेअर केला आणि कोणते कोणते प्रॉडक्ट वापरले याची माहिती त्यांनी दिलेली आहे. आपण हा मिरॅकल रिझल्ट प्रत्यक्ष पाहूया. धन्यवाद. हर हर रियांश, हर घर रियांश. पण प्रवीण पाटील सर जे आहेत त्यांना सोरायसिस या आजारावरती आलेला रिझल्ट ते शेअर करतायत आणि त्यांना आपला व्हिडिओ त्या ठिकाणी घेता येणं मलाही शक्य नाहीये. ते भुसावळ या ठिकाणी आहेत. तर त्यांना आपण काय काय प्रॉडक्ट दिलं होतं ते सांगतील आणि त्यांना काय रिझल्ट आला हेही सांगतील. बोला प्रवीण पाटील सर, बोला. नमस्कार सर. ग्रेट रियाज सर, अर्ली मॉर्निंग सर. सर मला खूप आनंद वाटतोय सर. माझा हा आजार क्रॉनिक स्वरूपात गेलेला होता. म्हणजे जो 2008-9 सालापासून मी हा आजाराशी झुंजत होतो. आजपर्यंत खूप प्रचंड खर्च केला. आज 7-8 लाखापर्यंत माझा तरी खर्च झालेला आहे. माझा कळत नकळत खर्च झालेला आहे. जिथे जिथे मी गेलोय, खूप खूप ठिकाणी फिरलो मी महाराष्ट्रभर, पण कुठे मला मिळत नव्हता. मग योगायोगाने आमचे मित्र आहेत, त्यांनी मला जो डोस मला सांगितलं की सर तुम्ही असं असं हे घ्या. कांगणे सर जे आहेत आमचे मित्र, कांगणे सरांनी मग मला, त्यांना मी आश्रमात भेटल्यानंतर त्यांनी मला सांगितलं की तुम्ही येणार. आणि माझी त्यांनी प्रदीप सरांशी, जगताप सरांशी माझी भेट घालून दिली. फोनवरतीच भेट झाली आमची पहिले. मग जगताप सरांना मी काही प्रश्न विचारले. मग जगताप सरांनी मला एक डोस सेट करून दिला. माझा आजार फक्त, माझा चेहरा व्यवस्थित होता, डोकं आणि हे सगळं माझं शरीर पूर्ण हे झालेलं होतं. पाठ वगैरे, पोट वगैरे, हात पाय वगैरे सगळं. तर त्याला मग जगताप सरांनी मला डोस सेट करून दिला आणि त्याच्यावरती मग त्याप्रमाणे मी डोस घेत राहिलो, शरीरावरती लावत राहिलो. आमच्या सगळ्यात याच्यासाठी धन्यवाद देतो आमच्या सौभाग्यवतींना, की त्यांनी न चुकता, न जाता मला सकाळचा डोस आणि रात्रीचा जेवणाच्या अगोदरचा डोस आणि अंगाला रात्री झोपायच्या अगोदर, आम्ही रोज झोपायच्या अगोदर ते खोबरेल तेलात ना मी ते अंगाला लावायचो, पूर्ण लावायचो. आणि सकाळी मी ते साबण, आपल्या ह्याच्याने, आपला जो साबण आहे त्याच्याने मी आयुर्वेदिक साबणाने मी ते धुवून टाकायचो. किंवा डाळीचं पीठ लावायचो मी, हरभऱ्याच्या डाळीचं किंवा ज्वारीच्या पिठाने मी माझं शरीर स्वच्छ ठेवतो मी. म्हणजे आज मी इतका सॅटिस्फाईड आहे की मला असं वाटत नव्हतं की माझ्या आजारातून मला सुट्टी मिळेल म्हणून. की बुवा मी हा आजार, मला सगळे सांगत होते. आमच्या घरात 2-3 डॉक्टर्स आहेत, त्यांनी सुद्धा सांगितलं की ॲलोपॅथी मध्ये याच्यावर काय नाहीये. होमिओपॅथीच्या पण मी महाराष्ट्रातल्या टॉपच्या होमिओपॅथीच्या डॉक्टरांची मी ट्रीटमेंट घेतलेली होती, की जे फिल्म इंडस्ट्रीला होमिओपॅथीचं औषध देतात, त्यांच्याकडून मी सुद्धा ट्रीटमेंट घेतलेली होती. त्यांच्याकडची सुद्धा ट्रीटमेंटने मला तेवढ्यापुरती फरक व्हायचा. पण शेवटी आज मला रिहान्सने जो मला सॅटिस्फॅक्शन दिलेलं आहे, आज माझं वय वर्ष 62 चालू आहे आणि या वयामध्ये मला याच्यावरचा रिझल्ट मिळालेला आहे. त्याच्यामुळे मी खरोखर रिहान्सचे मी धन्यवाद मागतो. तसंच दुसरी महत्वाची गोष्ट आहे की आमची घरामध्ये आमची आई 90 वर्षाची आहे आणि पोळ्याच्या दिवशी आमच्या आईने सगळं आमचे होश आवाज बिघडून टाकले होते. पोळ्याच्या दिवशी सकाळी मी औषधाला तिला सुद्धा मी एक 10 ml तेव्हापासून औषध दिलंय. तुम्हाला बघा, ही आमची आई आज हालचाल करून राहिलेली आहे. ही बाई ही हालचाल करते आहे, तिच्या 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 बघा, तिची तिची बसते, तिची तिची हालचाल करते आहे. म्हणजे 90 वर्षाचं तिचं रनिंग चालू आहे. आणि रियांश ज्यूस तिला मी आता 2 दिवसाआड, 3 दिवसाआड 5 ml तिला मी रियांश ज्यूस देत असतो. की नको जास्त आहे पण तिला मी देत असतो. सर आपले खूप धन्यवाद सर. आमचे जितका मला येता येईल तितक्या प्रमाणात मी तिकडे यायचा प्रयत्न करणारच आहे. सर रियाज, थँक्यू रियाज. धन्यवाद सर. अतिशय सुंदर आणि मिरॅकल रिझल्ट तुम्हाला सोरायसिस वरती आलेला आहे. परंतु मला एकच गोष्ट इथं सांगा, की मी जो डोस तुम्हाला दिला होता त्या डोस मध्ये तुम्हाला काय काय दिलं होतं ते सगळ्यांना सांगा. सरांनी मला जो डोस दिला होता, मला अगोदरचा डोस मिळालेला होता, तो फक्त अमृत ज्यूसचा डोस मिळालेला होता आणि त्याची पण पॉवर थोडीशी जास्त होती. त्याच्याने मी जो 8-10 दिवस झोपून राहिलो होतो शरीरात, काहीच करू शकत नव्हतो. पण सरांनी मला जो डोस दिला, सरांनी मला अमृत ज्यूस बरोबर
अल्कलाईन त्यांनी मला ड्रॉप त्यांनी ऍड केला आणि त्याच्याबरोबर त्यांनी मला जे सगळं शरीर माझं हे होत होतं त्याच्यासाठी आपला काय म्हणतात त्याला आपलं पुनर्नवा capsule. पुनर्नवा टॅबलेट दिली त्यांनी मला. पुनर्नवा टॅबलेट आणि आर्थोची टॅबलेट दिली मला. सर आर्थोच्या टॅबलेटने माझा जो गुडघा इतका जाम झालेला होता, आर्थो तेल आणि आर्थो टॅबलेट माझा मुलगा म्हणते आमचे मला मालिश करून द्यायचे, त्याच्याने मला त्या आर्थो टॅबलेटने त्यांचे खूप प्रचंड फरक पडलेला आहे. म्हणजे मी शेतात आज 3 दिवस झाले मी शेतामध्ये पूर्ण फ्रेश काम करतोय माझ्या शेतामध्ये मी. धन्यवाद सर, मनापासून आपले धन्यवाद. हर हर रियांश, हर घर रियांश.